नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या आधीच्या सत्रामध्ये वेदाच्या चारही भागांची चर्चा आपण पूर्ण केलेली आहे. आता या सर्व गोष्टींचा सारांश आपण थोडक्यात पाहूया. या सत्राच्या अभ्यासामुळे तुमच्यामध्ये खालील क्षमता विकसित होतील. 1. तुम्हाला वेदाचा अर्थ थोडक्यात स्पष्ट करता येईल. 2. संहिता, उपनिषद, ब्राह्मणे आणि आरण्यक यांचा अर्थ तुम्हाला सांगता येईल. 3. वेदाच्या 4 भागांची थोडक्यात माहिती स्वतःच्या शब्दात तुम्हाला मांडता येईल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण वेदाचा अर्थ आणि त्याची रचना याविषयी थोडक्यात जाणून घेऊ. विद्यते न्यायाते नेनेती, अर्थात ज्या माध्यमातून आपण काही ज्ञान प्राप्ती करू शकतो ते म्हणजे वेद. वेद म्हणजे विद्या आणि ज्ञान. वेद या शब्दाची उत्पत्ती विद या धातूपासून बनलेली आहे. सर्व वेद हे संस्कृत भाषेमध्ये आहेत. सम आणि कृ म्हणजे संकृत याचाच अर्थ नियमबद्ध करणे होय. वेदांना श्रुती असेही म्हटले गेले आहे. याचाच अर्थ असा होतो की जे ज्ञान ऐकले जाते. वेदांचे स्वरूप पाहत असताना 4ही वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. प्राचीन भारतीय संस्कृतीच्या ज्ञानसंपदांचे मुख्य स्रोत हे वेद असून ते भारतीय तत्त्वज्ञान, धर्म, विज्ञान आणि सामाजिक संरचनेच्या आद्य रूपाचे प्रतिपादन करते. तसेच हजारो वर्षांपूर्वी तयार झालेले हे वेद आजही मानवी जीवनातील तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिकतेबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक पर्यावरणीय दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. आता आपण वेदाच्या रचनेच्या महत्त्वाचे भाग म्हणजे संहिता, ब्राह्मणे आणि आरण्यक याविषयी माहिती जाणून घेऊया. 1. छंदोबद्ध असलेल्या मंत्रभागाला संहिता असे म्हणतात. 2. वैदिक वाङ्मयाचे 2 मुख्य भाग आहेत, ते म्हणजे मंत्र आणि ब्राह्मणे. यज्ञकर्माचे एखाद्या मुद्द्यावर केलेले सविस्तर विवेचन म्हणजे ब्राह्मणे होय. यज्ञ व मंत्र या संबंधी जे सविस्तर व सुलभ विवेचन केले जाते त्यास ब्राह्मणे असे म्हणतात. आरण्यक म्हणजे अरण्यात ज्या गाथारूप किंवा वेदभागांचे पठन केले जाते तो भाग होय. ते अरण्यातच केले जात असे. आता आपण उपनिषद याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. उपनिषद हे भारतीय तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाचे आणि आदरणीय असे ग्रंथ होय. उपनिषद म्हणजे गुरुच्या सानिध्यात बसून शिकण्याची अध्यात्मविद्या होय. उपनिषद हे वेदाचा शेवटचा भाग मानले जातात, जो वेदाचा सार आहे. म्हणूनच त्यांना वेदांत असे म्हणतात. उपनिषदांमध्ये जीवन, आत्मा, ब्रह्म, अंतिम सत्य यांचा शोध घेणारे गहन विचार मांडले आहेत. यामध्ये मुख्यतः तत्त्वज्ञान आणि जीव ब्रह्म ऐक्य हे आहे, ज्यामुळे हे ग्रंथ भारतीय तत्त्वज्ञानातील आधारस्तंभ ठरतात. आत्तापर्यंत आपण संहिता, ब्राह्मणे आणि आरण्यक, उपनिषद यांची संकल्पना समजून घेतली. हा भाग तुम्हाला कितपत लक्षात आला आहे ते आता आपण तपासून बघूयात. तुमच्यासमोर आता एक प्रश्न येईल. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. तो प्रश्न म्हणजे उपनिषद यास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? अ. ब्राह्मणे, ब. आरण्यक, क. वेदांत, ड. ग्रंथ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलंच असेल. तुमच्यापैकी काही जणांनी अ किंवा ब हे पर्याय योग्य उत्तर म्हणून विचार केला असेल. परंतु अ. यज्ञकर्माचे एखाद्या मुद्द्यावर केलेले सविस्तर विवेचन म्हणजे ब्राह्मणे होय. व आरण्यक म्हणजे अरण्यात ज्या गाथारूप किंवा वेदभागाचे पठन केले जाते तो भाग होय. परंतु उपनिषद हे गुरुच्या सानिध्यात बसून शिकण्याची अध्यात्मविद्या असल्यामुळे पर्याय अ. ब्राह्मणे आणि पर्याय ब. आरण्यक या नावाने उपनिषदांना ओळखले जात नाही. म्हणून ही दोन्ही उत्तरं
योग्य पर्याय नाही. तुमच्यापैकी काही जणांनी क हा पर्याय योग्य उत्तर म्हणून निवडला असेल, तर क वेदांत हा पर्याय योग्य उत्तर असून उपनिषद हे वेदाचा शेवटचा भाग मानले जातात. थोडक्यात सारांशरूपी सांगायचं झालं तर वेदाचा अर्थ म्हणजे ज्ञान किंवा शास्त्र. वेद हे प्राचीन भारतीय धर्मग्रंथांचा संग्रह आहे.